हे बघा, दिसतानीच एवढी पातळ आणि मऊ लुसलुशीत चपाती दिसत आहे. हे बघा, इतकी पातळ अशी चपाती आणि एकदम सोप्या पद्धत पीठ मळायची. एवढी सोपी पद्धत कुठेही बघितली नसल. चपाती बनवण्यासाठी सगळ्यात जास्त कंटाळा येतो तो म्हणजे पीठ मळायचा. ज्यांना पीठ मळायचा कंटाळा येतो ना, त्यांनी हा व्हिडिओ नक्कीच बघा. आता काय केलं आहे ताईनी, एका पातेल्यामध्ये ताईच्या पद्धतीने फक्त 1 मिनिटात पातेल्यामध्ये पीठ कसं मळायचं ते आपण पाहू. तर सगळ्यात आधी आता तिने 1 तांब्या पाणी घेतलेलं आहे. म्हणजे आता चपात्या किती बनवायच्या त्यानुसार त्या अंदाजाने पाणी घेतलेलं आहे. त्याच्यात तेल आणि मीठ टाकलं आहे. आता काय केलं आहे तिने, हे पीठ चाळून घेतलेलं आहे. तसं पाहायला गेलं तर पीठ चाळून नाही घ्यायला पाहिजे, पण त्याच्यात जो पौष्टिकपणा त्या चाळण्यामध्ये जो असतो ना, कोंड्यामध्ये, तो पिठामध्ये नसतो. पण एखाद्या गव्हाचा खडा, म्हणजे मग आपण इथं सुजीची चाळ न घेता पीठ चाळायची जी चाळण असते ना, त्या चाळणीने ताईने काय केलं आहे, पीठ मळून घेतलं. आणि आता ह्या पातेल्यामध्ये ना पाणी घेतलं होतं ना, त्याच्यामध्ये तिने तेल आणि मीठ टाकलं होतं. 2 चमचे तेल आणि मीठ टाकलं होतं. आता त्याच्यामध्ये तिने काय केलं, चाळलेलं पीठ मला थोडं थोडं असं टाकायला लावलं. आणि म्हणजे असं आपण जसं पेज बनवतो ना, त्या पद्धतीने तिने आधी पेज बनवून ठेवली. तिने एका हाताने म्हणजे असे पटपट गाठी गुठळ्या फोडत गेली आणि मी पीठ टाकत गेले. किंवा मग एका जणांनी ही पीठ टाकलं आणि गाठी गुठळ्या फोडल्या. पण या ठिकाणी ना आता पीठ जास्त मळायचं होतं. म्हणजे जवळजवळ 25 ते 30 लोकांच्या अंदाजामध्ये या ठिकाणी गव्हाचं पीठ मळायचं होतं ना, म्हणून मग मोठं पातेलं घेतलं आणि त्याच्यातच थोडंसं तेलही जास्त टाकलं, मीठही त्या अंदाजाने. चपात्या किती बनवायच्या त्या अंदाजानेच तेल मीठ टाकलं आणि पाणीही घेतलं. पातेलंही मोठं घेतलं, त्याच्यामुळं मग मी तिला ही मदत केलेली का पीठ टाकायची. मग तिने अशा गाठ्या गुठळ्या फोडत थोडं थोडं पीठ टाकत गेली. असं एकदम घट्ट थोडं हळूहळू हे पीठ जे आहे ना ते असं घट्ट होत चाललं. आणि तसं तिने पीठ टाकायला लावलेलं आहे. जसं म्हणजे आता जर आपण चपातीसाठी जसं पीठ मळतो ना, तेवढं त्या चपाती योग्य असं पीठ होतं. हे पीठ असं टाकून तिने असं हाताने हालवून घेतलेलं आहे. आता गहू कुठलेही असू द्या, आपण पोळी याची एकदम मऊ लुसलुशीत आणि अशी हलकी चपाती बनवती, ते इथं आपल्याला कशी बनती ते आपल्याला पुढं पाहायला भेटेलच. आणि पोळी भाजताना ना तिने नॅपकिनचा वापर केला आणि त्यामुळे पोळी किती अशी मस्त अशी होती ते आपण पाहू. आता ना थोडं पीठ तिने टाकीत म्हणजे असं मळत चाललेली आहे. आणि एकदम सोप्या पद्धतीने हे पीठ मळण्याची पद्धत आहे. आता आपल्याला इथं थोड्या लोकांच्या अंदाजात जर मळायचं असलं ना, म्हणजे 5 ते 6 फक्त 1 मिनिटातच हे पीठ मळून होतं. आणि आता हे बाकीचं जे पीठ आहे ना, मी ते सगळं आता एकाच वेळेस टाकलं आणि तिने फक्त असा हात असा दाबून आणि हात गोल बिंगून आणि असं पीठ मळलेलं आहे. आता हे पीठ टाकून ताईने घट्ट गोळा मळलेला आहे. म्हणजे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही. आता तिने ना ते ताटामध्ये थोडंसं तेल घेतलं आणि कणिक आहे बघा, एकदम मऊ अशी कणिक बनवून घेतलेली आहे. हे बघा, मळतानीच आता 5 ते 10 मिनटं कणिक भिजत ठेवली आणि असा एक पिठाचा गोळा घेतला. त्याच्या आधी छोटी चपाती घेतलेली लाटून, तेल लावलं आणि पिठामध्ये आपलं गव्हाचं जे सुक्कं पीठ असतं ना त्याच्यात बुडवलं आणि पुन्हा आधी घडी केली आणि असं गोल. आता याची चौकोनी घडी झाली. आता तिने हाताने असं गोल केलेलं आहे. आता सगळ्या बाजूनी चपाती लाटून घेतलेली आहे आणि जेवढी अशी लाटतानीच ते पीठ इतकं छान असं मऊ झालेलं होतं की लाटतानीच लगेच चपाती लाटतानीच लक्षात येतं आहे की किती पीठ असं मऊ झालेलं आहे. दोन्ही बाजूनी असं आलटून पलटून तिने काटच लाटले, मध्ये अजिबात पोळी लाटलेली नाही आहे, चपातीचे काटच. बघा, एवढी चपाती पातळ लाटली तरी पण चपाती एकदम पातळ चपात्या आणि मऊ लुसलुशीत अशा चपात्या.
आता तवा तापलेला आहे. थोडेसे असे हलकेसे बुडबुडे निघाले का ताई म्हणजे चपाती लगे पलटायची. आता तवाला थोडासा ताव जास्त होता म्हणून थोडीशी आता एक बाजूनी पलटी केली चपाती आणि लगेच असं नॅपकिन घेतलेलं आहे, स्वच्छ असा नॅपकिन, आणि असं कडा नॅपकिननी दाबून दाबून भाजल्या म्हणजे सगळीकडून चपाती भाजल्याही जाती आणि एकदम मस्त अशी चपाती फुगल्याही जाती. अगं इतकी मस्त अशी चपाती फुगलेली आहे. सगळीकडून काठाला सुद्धा अजिबात कच्ची नाही आहे, सगळीकडून ही चपाती भाजलेली आहे. आणि मग थोडासा तेलाचा हात टॉपलेट टाकली चपाती तर इतकी मस्त अशी दिसत होती, इतकी हलकी आणि पातळ मऊ लुसलुशीत अशी चपाती बघा. हातात घेतली की लगेच एकदम मऊ लुसलुशीत लगेच दिसून येते आहे की चपाती किती मऊ लुसलुशीत झालेली आहे. आता त्याच पद्धतीने बाकीच्याही चपात्या ताईंनी बनवून घेतलेल्या आहे. तेल अजिबात लावलेलं नाही आहे चपातीला वरून, पण एकदम मऊ लुसलुशीत अशा चपात्या झालेल्या आहेत त्या. नॅपकिनने अशी भाजली की चपाती फुगतेही आणि सगळीकडून ती भाजल्या पण जाती. बघा सगळ्या चपात्या एकदम मस्त अशा चपात्या झालेल्या आहे.